हाय दोस्त हो, कसे आहात? मजेत? हां. तुम्ही गोव्याला जाता तर गोव्याचं काय आठवतं तुम्हाला? समुद्रकिनारा, तिथे फिरणारे लोक, टुरिस्ट लोक, छान वाटते की नाही? तर मला हे माझं आवडतं डेस्टिनेशन आहे गोवा. माझ्या नवऱ्याचं पण आवडतं. तर मी आणि माझा नवरा आम्ही दरवर्षी गोव्याला जात असतो. तर मागच्या 7 फेब्रुवारीला माझ्या वाढदिवसानिमित्त आम्ही गोव्याला गेलो होतो. गोव्याला गेलो तर आम्ही एक स्कूटी भाड्याने घेतली, ती आम्ही नेहमीच घेतो. तर आम्ही कलंगूट बीचला फिरायला गेलो. तर मला थोडंसं ॲसिडिटीचा त्रास होता म्हणून मला मेडिकलमधून टॅबलेट घ्यायची होती. तर दीपक स्कूटीवरच बसून राहिला आणि मला म्हणाला, तू तुझी टॅबलेट घेऊन ये. मी उतरले आणि ॲसिडिटीची टॅबलेट घ्यायला गेले आणि उरलेले पैसे घ्यायची मला आठवण नाही राहिली. मी गाडीजवळ आले. दीपकने गाडी स्टार्ट केली. तितक्या दुकानदारांनी मला खून केली की तुमचे पैसे राहिले म्हणून. तर दीपकला माहीतच नाही मी पैसे आणायला दुकानात गेले. दीपकने गाडी स्टार्ट केली आणि भुर्र दिसी मला न घेताच चालला गेला की. मी वापस आले, म्हटलं हा गेला कुठे? वाट पाहिली, 10 मिनिट झाले, 15 मिनिट झाले, हा वापस येण्याचं नावच घेईना. म्हटलं हा गेला कुठे मला सोडून. मग 20 मिनिटानंतर वापस येताना दिसला. म्हणे अरे, तू माझ्या गाडीवर मागे बसली नाही, मला काही माहीतच नाही, आणि मी चाललं गेलो म्हणे 5-6 किलोमीटर पुढे तुला न घेताच. आणि मी छान गप्पा मारून आलो एकटाच, हातवारे करून आलो, आणि समोरचे लोक मला बघतायत आणि त्यांना वाटतंय हा मनुष्य वेडा झाला की काय, एकटाच बडबड करत चाललाय. मग मी मागून तुला, अगं तू आवाज का देत नाही आहे म्हणून विणा विणा म्हणून मला आवाज दिला. माझ्याकडनं काही उत्तरच नाही. मग त्यांनी गाडी थांबवली आणि बघतो काय, अरे माझी बायको गेली कुठे. मग तसाच तो वापस आला कलंगूट बीचला. आणि मी म्हटलं अरे तू कुठे गेला होता मलाच न सांगता. अरे म्हणे मी खूप घोटाळा केला, मला माहितीच नाही तू गाडीवर बसली नाही, आणि मी पुढे चाललं गेलो आणि असं असं झालं, लोक मला वेडा समजत होते. मला तो किस्सा आठवतो ना, तर अजूनही इतकं हसायला येतं, इतकं हसायला येतं, खरंच खूप मजा आली होती.